हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण इतिहासाबद्दलचे महत्त्वाचे 30 प्रश्न असे पाहणार आहोत. तर त्याचे डिफिकल्टी लेवल हे कमीपासून वाढवत जाणार आहे. असे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत की ज्याचा तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासामध्ये नक्की उपयोग होईल. अशा अनुषंगाने या लेसनची रचना केली आहे. सुरुवातीला थोडे इझी क्वेश्चन, त्यानंतर थोडीशी डिफिकल्टी लेवल आपण वाढवत जाणार आहोत. अशा पद्धतीचं हे सिरीज असणार आहे. तर ह्याच्यामध्ये बरेचसे असे महत्त्वाचे पॉईंट आहेत की जे तुम्हाला नव्याने तुम्ही अभ्यासाल ही अपेक्षा व्यक्त करतो. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसन मधला पहिला पॉईंट आहे ते म्हणजे बाळ गंगाधर टिळक यांनी 1916 साली होम रूल चळवळ सुरू केली. याशिवाय अन्य कोणी स्वतंत्रपणे होम रूल चळवळीची उभारणा केली होती. तर हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीची स्थापना केलेली होती. म्हणजे गंगाधर टिळक अगोदर केली, त्यानंतर ॲनी बेझंट यांनी सुरू केलेली होती. एप्रिल आणि सप्टेंबर महिना असं काहीतरी आहे. दुसरं लक्षात ठेवा, ॲनी बेझंट कोणत्या काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या? तर 1917ला जे कलकत्त्याचं अधिवेशन झालं, या अधिवेशनाच्या अध्यक्षा कोण होत्या? ॲनी बेझंट होत्या. कलकत्ता असं लागतं, कोल लिहितो कोलकाता. 1917च्या कोलकाता अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या ॲनी बेझंट. 1917 आणि कोलकाता. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट, या अधिवेशनामध्ये अस्पृश्य विरुद्धचा जो ठराव आहे तो मंजूर करून घेण्यात आला का? तर हो, त्याचं उत्तर आहे काय? हो, अस्पृश्य विरुद्धचा ठराव मंजूर करून घेण्यात आलेला होता. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे ॲनी बेझंट ह्या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत. हे महत्वाचं आहे. तर आता असा प्रश्न विचारला मी तुम्हाला, काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण? तर त्याचं उत्तर आहे सरोजिनी नायडू. 1925चं कानपूर अधिवेशन. कोणतं अधिवेशन आहे? कानपूर. 1925चं कानपूर अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या सरोजिनी नायडू आणि त्या काँग्रेसच्या इतिहासामधले पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष ठरल्या होत्या. तर एवढ्या पॉईंट तुम्हाला ॲटलिस्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. संमती वयाच्या कायद्याचे खालीलपैकी कोणी समर्थक नव्हते? म्हणजे कोण समर्थक नव्हतं संमती वयाच्या कायद्याला? तर त्याच्यामध्ये 4 ऑप्शन दिले. त्याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांनी संमती वयाच्या कायद्याला विरोध केलेला होता. मग त्याच्या समर्थकामध्ये कोण येतात? तर राघव भांडारकर येतात, के.टी. तेलंग येतात आणि राव बहादूर नुलकर हे सुद्धा येतात. आता के.टी. तेलंग यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही जी संघटना स्थापन केली, ब्रदर्स इन लॉ म्हणून ज्यांना ओळखलं जातं, तर त्यांच्यामध्ये के.टी. तेलंग सुद्धा येतात. बदरुद्दीन तय्यबजी हे तुम्ही वाचलं असेल. 1885 साली स्थापन झालेली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संस्थेमार्फतच ॲक्च्युली काय झालं होतं, तर राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरवण्यात आलं होतं. त्या संस्थेचं महत्त्वाचं सहकार्य त्यामध्ये झालेलं होतं. त्यातली ही व्यक्ती आहे के.टी. तेलंग. ब्रदर्स इन लॉ मधल्या बदरुद्दीन तय्यबजी, के.टी. तेलंग, फिरोजशाह मेहता हे बरेच लोक आहेत, हे तुम्हाला माहित असेल. आता लक्षात काय ठेवायचं आहे की संमती वयाच्या कायद्याला विरोध कोणी केला होता? तर ते लोकमान्य टिळकांनी विरोध केलेला होता. तर हा एक पॉईंट आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, थोडंसं अवघड पॉईंटकडे आपण वळत आहोत. ते पॉईंट आहे तो म्हणजे 1889 या मुंबई येथील काँग्रेस अधिवेशनाला 10 स्त्रियांची उपस्थिती होती. खालीलपैकी कोण या अधिवेशनास उपस्थित नव्हते? आता एवढे नावं दिलेले आहेत. 1889चं मुंबई येथील काँग्रेस अधिवेशन आहे, याच्या एकूण 10 स्त्रिया हजर होत्या, परंतु खालील दिलेल्या पर्यायापैकी कोणती स्त्री या अधिवेशनाला हजर नव्हती? ऑप्शन आहेत पंडिता रमाबाई, श्रीमती शेवंताबाई त्र्यंबक आणि श्रीमती निकंबे असं दिलेलं आहे. आणि चौथा आहे लक्ष्मीबाई टिळक. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4. लक्ष्मीबाई टिळक या अधिवेशनाला उपस्थित नव्हत्या. कोण कोण उपस्थित होतं? तर पंडिता रमाबाई होत्या, श्रीमती शेवंताबाई त्र्यंबक होत्या आणि श्रीमती निकंबे होत्या. आता तुम्ही जर याचा अभ्यास करत असाल, आता सगळ्या गोष्टी काय तुम्हाला स्पून फिडिंग होणार नाही. काही गोष्टींचं तुम्ही स्वतः सर्च केलं पाहिजे, गुगलवर जाऊन किंवा पाहिलं पाहिजे. आता मी इथं प्रश्न देतानाच तुम्हाला सांगितलं की 1889 मध्ये मुंबई येथील काँग्रेस अधिवेशनाला 10 स्त्रियांची उपस्थिती होती. तर तुम्ही ते सर्च केलं पाहिजे की 10 स्त्रिया कोणत्या. मी तुम्हाला इथं 3 सांगू शकतो: पंडिता रमाबाई, श्रीमती शेवंताबाई त्र्यंबक, श्रीमती निकंबे. तर बाकी राहिलेल्या 7 स्त्रिया तुम्ही गुगलवरनं सर्च करायच्या, तुम्ही ते पाहून घ्या. परंतु ह्या तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट आहे की नक्की लक्षात ठेवा की 10 स्त्रियांची उपस्थिती होती 1889 मुंबई अधिवेशनाला. हजर कोण नव्हतं? तर लक्ष्मीबाई टिळक ह्या डेफिनेटली हजर नव्हत्या. हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे
महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर 24 मे 1891 रोजी हा जो सत्यशोधक समाज आहे, या सत्यशोधक समाजाचं सत्यधर्म समाज असं नामांतर करण्यात आलं. आता या नव्या सत्यधर्म समाजाचे अध्यक्ष व चिटणीस खालीलपैकी कोण होते? आता एवढे नावं दिलेली आहे. आता याच्यातलं अचूक उत्तर आहे ते म्हणजे तुमचं पर्याय क्रमांक 4 हे तुमचं विधान बरोबर आहे. म्हणजे अचूक उत्तर आहे. आता महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाज 1891 त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सत्यशोधक समाजाचं सत्यधर्म समाज रूपांतर झालं. त्याची डेट खूप महत्वाची आहे. जरी प्रश्नामध्ये दिली असली तरी हे पाठ करून घ्या. सत्यशोधक समाजाचं सत्यधर्म समाजामध्ये नामांतर झालं ते झालंय 24 मे 1891 ला. कधी झालंय? 24 मे 1891 ला. आणि या समाजाचं पहिले सत्यधर्म समाजाचा अध्यक्ष कोण झाले होते? व्यंकू कालेवार. व्यंकू कालेवार काय होते? तर त्या समाजाचे अध्यक्ष झाले. सत्य धर्म समाजाचे अध्यक्ष व्यंकू कालेवार. आणि जे विठ्ठल वाळवेकर होते, विठ्ठल वाळवेकर नाव नक्की लक्षात ठेवा. व्यंकू कालेवार, विठ्ठल वाळवेकर कोणत्या समाजाच्या संदर्भातले व्यक्ती आहेत? सत्यधर्म समाजाच्या संदर्भातील व्यक्ती किंवा सत्यशोधक समाजाच्या संदर्भातील व्यक्ती आहेत. तर हे विठ्ठल वाळवेकर हे काय झाले होते? तर चिटणीस झाले होते. त्यामुळं सत्यशोधक समाजाचं रूपांतर सत्यधर्म समाजामध्ये कधी झालं? 24 मे 1891. व्यंकू कालेवार ह्या सत्यधर्म समाजाचे काय झाले होते? अध्यक्ष झाले होते. आणि विठ्ठल वाळवेकर आहेत नाही तर या समाजाचे चिटणीस झाले होते. त्यामुळे हा पॉईंट परीक्षेच्या दृष्टीने खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे. नक्की लक्षात घ्या. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कोठलं होतं? तर दीनबंधू. कुणी सुरू केलं होतं? कृष्णराव भालेकरांनी. कधी सुरू झालं होतं? 1 जानेवारी 1877 ला. 1 जानेवारी 1877 तर हे नाव खूप महत्वाचं आहे. व्यंकू कालेवार आणि विठ्ठल वाळवेकर. व्यंकू कालेवार व मोरो विठ्ठल वाळवेकर. मोरो विठ्ठल वाळवेकर असं आहे ते. तर हे सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष व चिटणीस झालेले होते. मोरो विठ्ठल वाळवेकर. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे थोडासा अवघड आणि डिफिकल्टी लेवल थोडी हाय असणार आहे या प्रश्नामध्ये. पहिलं विधान आहे, आता प्रश्न आहे, कृष्णाजी लक्ष्मण नुलकर, गंगाराम भाऊ मस्के, सीताराम चिपळूणकर, गो ग आगरकर, वामन शिवराम आपटे आणि शिवराम हरी साठे यांच्यात समान काय आहे असा प्रश्न आहे. पहिलं विधान आहे 1885च्या मुंबई येथील काँग्रेस अधिवेशनाचे पुण्यातील प्रतिनिधी. दुसरं विधान आहे 1889च्या मुंबई येथील 5व्या काँग्रेस अधिवेशनाचे मुंबईतील प्रतिनिधी. तिसरं विधान आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे सदस्य. आणि चौथं विधान आहे यापैकी नाही. तर याचं अचूक उत्तर काय आहे? तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या, राष्ट्रीय काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन झालं, या पहिल्या अधिवेशनात कोण कोण सदस्य होते हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला असं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता इथं प्रश्न विचारताना काय केले तर हे पुण्यातील प्रतिनिधी आहेत हे सगळे. म्हणजे कृष्णाजी लक्ष्मण नुलकर, गंगाराम भाऊ मस्के, सीताराम चिपळूणकर, गो ग आगरकर, वामन शिवराम आपटे, शिवराम हरी साठे हे सर्व लोक हे पुण्यातील प्रतिनिधी आहेत. 1885च्या मुंबई येथील पहिल्या काँग्रेस अधिवेशनाचे पुण्यातील प्रतिनिधी कोण कोण ही नावं पाठ करून घ्या. परत एकदा सांगतोय परीक्षेसाठी हा खूप महत्वाची नावं आहेत. कृष्णाजी लक्ष्मण नुलकर, त्यानंतर कृष्णाजी लक्ष्मण नुलकर, गंगाराम भाऊ मस्के, सीताराम चिपळूणकर, गो ग आगरकर, वामन शिवराम आपटे आणि शिवराम हरी साठे ही नावं पाठ करून घेणं गरजेचं, तोंड पाठ असणं गरजेचे आहे तुम्हाला. कारण पहिल्या काँग्रेस अधिवेशनामध्ये कोणते अधिवेशन सदस्य होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणते 2 मुस्लिम प्रतिनिधी होते. ह्याचं जर तुम्हाला माहीत असेल तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. कारण तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की कोणते 2 मुस्लिम सदस्य होते. एकूण 72 प्रतिनिधी हजर होते. तर हे ध्यानात ठेवा. पुण्यातील प्रतिनिधी कोण होते, मुंबईतील प्रतिनिधी कोण होते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, व्यक्ती ओळखायचं आहे. दिलेले 4 सेंटेन्स आहेत. या 4 सेंटेन्सवरून आपल्याला व्यक्ती ओळखायचं आहे. पहिलं सेंटेन्स आहे, इसवी सन 1922 ते 40 या काळामध्ये कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. दुसरं विधान आहे, आर्य समाजाचे ते विद्यार्थी दशेपासूनच प्रसारक होते. तिसरं विधान आहे, शिवाजी द ग्रेट हा एकूण 1600 पानांचा ग्रंथ लिहिला. आणि चौथं विधान आहे, तर अर्थशास्त्राचे प्राध्यापक व ग्रंथलेखक होते. या प्रश्नाची डिफिकल्टी लेवल हार्ड, हार्ड आणि व्हेरी हार्ड अशी आहे, ही लक्षात घ्या. तर खाली दिलेले 4 व्यक्ती आहेत, धनंजयराव गाडगीळ, विश्वनाथ मंडलिक, डॉक्टर बाळकृष्ण आणि चौथाही यापैकी नाही. याचं जे अचूक उत्तर आहे तर ते तुम्हाला याच्यावरून समजायला पाहिजे होतं की शिवाजी द ग्रेट हे 4 व्हॉल्यूम त्याचे आले, 1600 पानाचा ग्रंथ.
तर डॉक्टर बाळकृष्ण, काय उत्तर आहे? डॉक्टर बाळकृष्ण हे त्याचं अचूक उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पहिलं चुकीचं आहे, दुसरं बरोबर नाही, तिसरं चौथं तर ऑब्व्हियसली नाही. तर डॉक्टर बाळकृष्ण हे 1922 ते 1940 या काळामध्ये ना त्यांनी कोल्हापूरचं जे राजाराम महाविद्यालय याचे प्राचार्य म्हणून काम केलं होतं. दुसरं म्हणजे ते आर्य समाजाच्या जेव्हा बऱ्याच प्रमाणात लोन पसरलं होतं, तर ते आर्य समाजाचे ते विद्यार्थी दशेपासूनच प्रसारक होते. शिवाजी द ग्रेट हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शिवाजी द ग्रेट हा 4 व्हॅल्यूम त्याचा असणारा 1600 पानांचा ग्रंथ त्यांनी लिहिला. अर्थशास्त्राचे प्राध्यापक तसेच ग्रंथलेखक सुद्धा होते. डॉक्टर बाळकृष्ण हे प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे सविनय कायदेभंग आंदोलनाच्या दरम्यान धारासना मीठ डेपो येथे शांतीपूर्ण सत्याग्रहाच्या विरोधात इंग्रजांना रानटीपणाच्या कारवाईच्या विरोधात कोणत्या विदेशी पत्रकाराने अहवाल दिला होता? पहिलं विधान आहे मिल्लर, CF अँड्र्यूज, फिशर आणि पाल्मर असे दिलेले. आता जयसिंगराव पवार सरांचं जे बुक आहे ना इतिहासाचं, जयसिंगराव पवार सरांचं इतिहासाचं बुक, ते जर नीट वाचलं असेल ना तर तुम्हाला याचं उत्तर समजलं असेल. त्यामध्ये बरंचसं दिलेलं आहे. तर याचा तुम्हाला मी अचूक उत्तर सांगू शकतो, ते म्हणजे मिल्लर. तर मिल्लर यांनी त्याचं छानसं वर्णन केलेलं आहे, त्या पुस्तकामध्ये कोट करून सुद्धा दिलेलं आहे. तर सविनय कायदेभंगाचं आंदोलन जे झालं त्यावेळेला धारासना इथल्या मीठ डेपोमध्ये जो शांतीपूर्ण सत्याग्रह चालला होता, त्याच्या विरोधात इंग्रजांनी जो रानटीपणा दाखवला, त्याच्या विरोधात, त्या रानटीपणाच्या कारवाईच्या विरोधामध्ये मिल्लर जे पत्रकार होते ना त्यांनी तो अहवाल दिलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी चांगलं वर्णन सुद्धा केलं होतं. तर तो एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, हे नक्की ध्यानात ठेवा. आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्याला व्यक्ती ओळखायचा आहे. 4 विधानं दिलीत, त्या 4 विधानामधून कोणता व्यक्ती आहे ते आपल्याला समजून घ्यायचे. पहिलं विधान आहे भारतातील सहकारी चळवळीचे ते आद्य प्रवर्तक होते. दुसरं विधान आहे 1967 ते 71च्या काळामध्ये नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. तिसरं विधान आहे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी काही काळ काम केलं. आणि चौथं विधान आहे पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संशोधन केंद्राचे ते संचालक होते. आणि एवढी 4 नावं दिलीत. आता याचं अचूक उत्तर तुम्हाला मी सांगतो, ते आहे धनंजयराव गाडगीळ. धनंजयराव गाडगीळ यांच्या संदर्भातली हे 4 विधान आहेत. तर हे सहकार चळवळ म्हटलं की धनंजयराव गाडगीळांचं नाव पुढंच येतं, लक्षात ठेवा. आद्य प्रवर्तक आहेत. दुसरं म्हणजे 1967 ते 71 हे नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष, याच्यावरून सुद्धा तुम्ही प्रश्न टॅकल करू शकला असता. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सुद्धा त्यांनी काही काळ काम केलं होतं आणि पुण्याचं जे गोखले अर्थशास्त्र संशोधन केंद्र आहे त्याचं ते संचालक सुद्धा राहिले होते, धनंजयराव गाडगीळ. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्यक्ती ओळखायचा दिलेल्या 4 विधानामधून. पहिलं विधान आहे ते मूळचे रायगड जिल्ह्यातले होते. दुसरे विधान आहे ब्रिटिश काळातल्या जुन्या मध्य प्रांत बेरार या प्रांतात त्यांनी उपायुक्त अप्पर सचिव या पदावर काम केले. भारतीय रिझर्व्ह बँकेचे ते पहिले गव्हर्नर होते आणि 1950 ते 56 या काळात मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. आता तुम्हाला या तिसऱ्या विधानावरून तुम्हाला लगेच समजलं असेल, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे चिंतामणराव देशमुख. चिंतामणराव देशमुख मूळ हे रायगड जिल्ह्यातले होते. त्यांनी ब्रिटिश काळातला जो जुना मध्य प्रांत आणि बेरार होता ना, ह्याच्यामध्ये त्यांनी बरेचसे पदावर काम केले. त्यामध्ये उपायुक्त असेल, अप्पर सचिव असेल. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे 50 ते 56 या काळात ते अर्थमंत्री म्हणून थोडा कारभार त्यांनी पाहिलेला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सुद्धा ते झालेले होते. त्यामुळे चिंतामणराव देशमुख हे नाव ना त्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. आता पुढे प्रश्न दिलाय की दिलेल्या विधानामधून क्रांतिकारक कोण आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. पहिलं विधान आहे 31 मार्च 1930 रोजी जिनेवा येथे निधन झाले. दुसरं विधान आहे रतलाम, उदयपूर, जुनागड संस्थानात दिवाण म्हणून काम केलं. तिसरं विधान आहे 1885 मध्ये बॅरिस्टर पदवी घेऊन भारतात आले. चौथी विधान आहे संस्कृतमधील पंडित्याबद्दल त्यांना पंडित ही पदवी दिली होती. आणि चौथं विधान आहे लंडनमध्ये इंडिया हाऊस ही इमारत निवारली. आता शेवटच्या विधानावरून तुम्हाला डेफिनेटली समजलं असेल की या प्रश्नाचं उत्तर काय आहे. तर पहिलं आहे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. आता लक्षात काय ठेवायचं आहे, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. इंडिया हाऊस ही इमारत त्यांनी लंडनमध्ये उभारली होती. इंडिया सोशलॉजिस्ट हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं निधन कुठं झालंय, तर यांचं निधन झालंय जिनेवा या ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे, यांचं निधन कुठं झालंय तर जिनेवा या ठिकाणी यांचं निधन झालेलं होतं 31 मार्च 1930 रोजी. यांनी कोणत्या कोणत्या संस्थानामध्ये दिवाण म्हणून काम केलं होतं? रतलाम, उदयपूर, जुनागड. रतलाम, उदयपूर, जुनागड या संस्थानात दिवाण म्हणून काम केलं होतं. ज्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसची राष्ट्रीय काँग्रेस स्थापना झालेली होती त्यावेळी म्हणजे 1885 मध्ये त्यांना ते बॅरिस्टर पदवी घेऊन भारतात आलेले होते. त्यांना पंडित संस्कृतमधल्या त्यांच्या ह्याच्यासाठी त्यांना पंडित ही पदवी मिळाली होती, हे लक्षात राहू द्या. आणि इंडिया हाऊस हे त्यांनी लंडनमध्ये उभारलं होतं. याच्यावरून आपण तो प्रश्न टॅकल करू शकतो. फक्त यांच्याबद्दलच्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवायचं. जिनेवा या ठिकाणी निधन, 1885 मध्ये बॅरिस्टर पदवी घेऊन भारतात, आणि रतलाम, उदयपूर आणि जुनागड या संस्थानामध्ये त्यांनी दिवाण म्हणून काम पाहिलेलं होतं.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर पदवी कोणत्या वर्षी देण्यात आली? 1895. पुढचा प्रश्न आहे जोसेफ बॅप्टिस्टा हे टिमोटिमो यांचे सहकारी व वकील होते. आता हे सिंपल आहे. जोसेफ बॅप्टिस्टा हे कोणाचे सहकारी व वकील होते? लोकमान्य टिळक. लक्षात ठेवा, लोकमान्य टिळक. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की होम रूल आंदोलन 1916 ते 18 भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या कोणत्या कालखंडात सुरू झालं? तर ते ऍक्च्युली जहालवादी, कारण लोकमान्य टिळक असल्यानंतर ते जहालवादी कालखंड म्हणून ज्याला ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1895 मध्ये कोणता उत्सव सुरू केला? शिवजयंती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सातारा येथे प्रति सरकार टिमोटिमो यांनी स्थापन केले? क्रांतिसिंह नाना पाटील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती? तर 4 संस्था दिलेत. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हे 4ही संस्थेची स्थापना दादाभाई नौरोजींनी केली होती. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्ञानप्रसारक मंडळी याची स्थापना सुद्धा केलेली आहे. बॉम्बे असोसिएशन 1952, लंडन इंडियन असोसिएशन याची सुद्धा केलेली आहे आणि ईस्ट इंडिया असोसिएशन याची सुद्धा स्थापना दादाभाई नौरोजींनी केली होती. ज्ञानप्रसारक मंडळी, बॉम्बे असोसिएशन, लंडन इंडियन असोसिएशन आणि ईस्ट इंडिया असोसिएशन या सगळ्या संस्थांची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती. ध्यानात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भारताच्या आर्थिक स्थितीसंबंधी केलेल्या मूलगामी चिकित्सेमुळे कोणाला भारतीय आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते असं म्हटलं जातं? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पहिलं विधान न्यायमूर्ती म गो रानडे. रानडे यांना आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की अखिल भारतीय किसान सभेचे दुसरं अधिवेशन कुठं पार पडलं? ते फैजपूर. त्यानंतर थोडा लॉजिकल प्रश्न आहे तो म्हणजे मोरारजी देसाई, ल मा पाटील, गोविंद वर्तक आणि एम पी पाटील यांच्यात समान काय आहे? तर यांच्यात समान काय आहे तर 1946 मध्ये बाळासाहेब खेर यांच्या मंत्रिमंडळातील ते मंत्री होते. 1946च्या बाळासाहेब खेर, ही उत्तर आहे अचूक. 1946च्या बाळासाहेब खेर यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री होते मोरारजी देसाई, ल मा पाटील, एम पी पाटील, गोविंद वर्तक. हे सुद्धा नाव खूप महत्वाचं आहे, गोविंद वर्तक. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न थोडासा लॉजिकल ते म्हणजे चंद्रगुप्त चौधरी, फी डी देशपांडे, आर डी देशपांडे, गंगाधर अप्पा बुरांडे व वासुदेव भुसारी यांच्यात काय समान आहे? तर हे सर्व लोक हैदराबाद मुक्ती संग्रामातले कम्युनिस्ट होते. अचूक आहे पर्याय क्रमांक 3. अचूक उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. हैदराबाद मुक्ती संग्रामातले कम्युनिस्ट व्यक्ती कोण? चंद्रगुप्त चौधरी, फी डी देशपांडे, आर डी देशपांडे, गंगाधर अप्पा बुरांडे आणि वासुदेव भुसारी हे ना हैदराबाद मुक्ती संग्रामातले कम्युनिस्ट नेते होते का कम्युनिस्ट व्यक्ती होते. आपला पुढचा प्रश्न आहे की योग्य विधान ओळखायचे. 3 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे जुलै 1955. बरेच अचूक उत्तर सांगतो, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. तिन्ही विधानं बरोबर आहेत. भारतीय मजदूर संघ कधी स्थापन झाला? भारतीय मजदूर संघ स्थापन झालाय जुलै 1955 मध्ये. आणि या मजदूर संघाची घटना कधी तयार झाली? तर ही ऑगस्ट 1959 मध्ये याची घटना तयार झाली. आणि ही जी भारतीय मजदूर संघाची वाढ करण्यामध्ये कुणी योगदान दिले? तर दत्तोपंत ठेंगडी यांनी योगदान दिले. तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. भारतीय मजदूर संघाची स्थापना जुलै 1955, भारतीय मजदूर संघाची जी घटना तयार झाली ऑगस्ट 1959 आणि या मजदूर संघाची वाढ करण्यामध्ये योगदान कोणी दिले? तर दत्तोपंत ठेंगडी यांनी याचं योगदान दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सोलापूर येथील 6 मे 1930 ते 16 मे 1930 या काळातील सत्याग्रहात कोण आघाडीवर होतं? ऑब्विसली याच्यामध्ये कामगार आघाडीवर होते. सोलापूरमध्ये माथाडी कामगार फेमस. सोलापूर येथे 6 मे 1930 ते 16 मे 1930 यातल्या सत्याग्रहात कोण आघाडीवर होतं? तर डेफिनेटली कामगार आघाडीवर होते. त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठाची स्थापना टिंबटिंब समितीच्या अहवालातील शिफारशीमुळे झाली. चार्ल्स वूड. अचूक उत्तर आहे चार्ल्स वूड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शी ल करंदीकर, अण्णासाहेब भोपटकर, क्र ह डमढेरे, धोंडू मामा यांच्यावर काय समान आहे? तर हे काय आहे तर 1946. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1946 ची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये जे हिंदू महासभेचे पराभूत उमेदवार म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यामध्ये शी ल करंदीकर, अण्णासाहेब भोपटकर, क्र ह डमढेरे आणि धोंडू मामा या सगळ्यांचा त्याच्यामध्ये पराभव झालेला होता 1946च्या निवडणुकामध्ये. लक्षात ठेवा, शी ल करंदीकर, अण्णासाहेब भोपटकर, क्र ह डमढेरे आणि धोंडू मामा हिंदू महासभेचे पराभूत उमेदवार आहेत 1946च्या निवडणुकीमधले.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डेक्कन रयत समाज याच्या स्थापनेत खालीलपैकी कोण नव्हतं. आता याचं अचूक उत्तर सांगतो की पर्याय हे ते तिसरे आहेत. विठ्ठल रामजी शिंदे हे नव्हते. अण्णासाहेब लठ्ठे होते, सी के बोले होते, वा कोठारी होते, रामचंद्र बेडेकर होते आणि मुकुंदराव पाटील हे सुद्धा होते. डेक्कन रयत समाजामध्ये वीरा शिंदे नव्हते, हे लक्षात घ्या. वीरा शिंदे डेक्कन रयत समाजामध्ये नव्हते संस्थापक स्थापने. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कुंज बिहारी हाच मुलाचा बाप संन्याशाचा संसार या नाटकाचे लेखक मामा वरेरकर. कोण आहेत? मामा वरेरकर. कुंज बिहारी हाच मुलाचा बाप संन्याशाचा संसार या नाटकाचे लेखक मामा वरेरकर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वसाहतवाद विरोधी विचारांचे आद्य प्रवर्तक कोण आहेत? याचं उत्तर आहे भास्कर पांडुरंग तळखरकर. त्यानंतर आपल्या लेसनमध्ये शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे लॉर्ड कर्झन यांची 12 महाकृत्ये आमचे बोलघेवडे व्हॉइसरॉय खोटे कोण या शीर्षकाचे अग्रलेख कोणी लिहिले? एकदम सिंपलचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. लॉर्ड कर्झन यांची 12 महाकृत्ये आमचे बोलघेवडे व्हॉइसरॉय खोटे कोण हे जे अग्रलेख लिहिले होते तर लोकमान्य टिळक यांनी लिहिले होते. तर या लेसन म्हणजे इतिहासामधले जे महत्त्वाचे अतिमहत्त्वाचे 30 प्रश्न आणि उत्तरे आपण कव्हर केले. त्यामध्ये बऱ्याच प्रश्नांचे एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. काही नवीन पॉईंट सुद्धा असे आहेत की तुम्हाला ते पहिल्यांदा तुम्ही ऐकले असतील, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडले तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक द्यायचा प्रयत्न करा. लाईक देण्यासाठी तुम्हाला काही पैसे खर्च पडत नाही. नुसतं एक बटन तर क्लिक करायचं आहे. नक्की लाईक द्या आणि जास्त हुरूप वाढवा माझा. धन्यवाद.